सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक। बुद्ध पौर्णिमा निमित्त बालधम्म संस्कार शिबिर तथा उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। बुद्ध विहार टुनकी बुद्रुक तालुका संग्रामपूर येथे धम्मसेवक संजय वानखडे यांच्या संकल्पनेतून तालुका जिल्हा भारतीय बौद्ध महासभा, भीमसूर्य मित्र मंडळ टुनकी, माता रमाई उपासिका संघ टुनकी यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमा निमित्त दि.8 मे ते मे 12 5 दिवसीय बाल संस्कार शिबिर व उपासिका प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। या 5 दिवसांत टुनकी येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सकाळी 7 पांढरे वस्त्र परिधान करून बालक शिबिरासाठी यायचे। दररोज 3 सत्रांमध्ये शिबिर चालले। यामध्ये पंचांग प्रणाम, त्रिशरण पंचशील, अंष्टांगिक मार्ग, थोर पुरुषांची कार्य, स्वावलंबन, देशभक्ती असे धम्म संस्कार देण्यात आले। सकाळी अल्पोपहार फळदान तर दुपारी सकाळचे 11:30 भोजन दान मिळाले। फळदान व भोजनदान गावातील धम्म बांधवांनी दिवस वाटून घेऊन केले। खेळीमेळीचे व एकोप्याचे दर्शन टुनकीवासियांमध्ये पाहायला मिळाले। बालकांना केंद्र प्रशिक्षित दररोज वेगवेगळे होते तर महिलांसाठी केंद्र प्रशिक्षिका रोशनीताई सरदार या 5 दिवस मुक्कामी होत्या। बाल संस्कार शिबिरास भेट देण्यासाठी चाहत्यांची रेलचेल सुरूच होती। बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता गावातून मंगल मैत्री रॅली काढण्यात आली। बुद्ध विहार टुनकी येथे बौद्धाचार्य मिलिंद वानखडे साहेब यांनी धम्म देसना दिली। तदनंतर दोन्ही शिबिराचा समारोप घेण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भाऊराव गवांदे साहेब हे होते। शिबिर समारोप जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा के शेगोकार तथा जिल्हा महिला अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा छायाताई बांगर यांचा सन्मान केला। केंद्र प्रशिक्षिका रोशनी सरदार यांचा साडी चोळी देऊन माता रमाई उपासिका संघ यांनी सन्मान केला। भाऊराव गवांदे साहेब यांचा सन्मान उपासकांनी तर राहुल नितोने साहेबांचा सन्मान भीमसूर्य मित्र मंडळने केला। सूत्रसंचालन बौद्धाचार्य मिलिंद वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन आयुष्मान पहुरकर व संजय वानखडे यांनी केले। यावेळी वानखेड, आवार, टुनकी येथील समता सैनिक दल, समस्त उपासक उपासिका, अरुण भाऊ पारवे, विजय पारवे, सिद्धार्थ भाऊ लाहासे, बौद्धाचार्य निलेश लाहासे, रणजित सपकाळ प्रामुख्याने हजर होते। सरणगाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। तदनंतर धम्मबंधू राजेंद्र वानखडे यांचे राजगृह निवास स्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी निलेश लाहासे।